नमस्कार मित्रांनो. तर राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीबाबत महाराष्ट्र शासनाने 12 जून 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन आदेश जारी केला आहे. या आदेशामुळे उद्योग, व्यावसायिक संस्था आणि मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर काही नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तर नेमके काय बदल झाले आहेत, कोणाला याचा परिणाम होणार आहे आणि पेट्रोल पंप चालकांनी कोणते नियम पाळायचे आहेत, या व्हिडिओमध्ये आपण या GRची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. तर शासनाच्या म्हणण्यानुसार सध्या जगभरात सुरू असलेल्या भूराजकीय घडामोडींमुळे ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठ्यावर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असला तरी काही जिल्ह्यांमध्ये औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहक मोठ्या प्रमाणात किरकोळ पेट्रोल पंपावरून डिझेल खरेदी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे साठेबाजी, काळा बाजार आणि इंधनाचा गैरवापर रोखण्यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे. तर शासनाचे महत्त्वाचे आदेश. नंबर 1. उद्योग आणि व्यावसायिक संस्थांना मोठा नियम. संस्थात्मक, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांनी आता किरकोळ पेट्रोल पंपावरून पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करू नये. अशा ग्राहकांनी घाऊक ग्राहकांसाठी असलेल्या विशेष पंपावरूनच इंधन खरेदी करावे. नंबर 2. पेट्रोल पंपावर इंधन देताना नवीन अट. पेट्रोल पंपावरून विक्री होणारे पेट्रोल किंवा डिझेल फक्त वाहनाच्या टाकीत किंवा पेसो प्रमाणित कंटेनरमध्ये भरता येणार आहे. साध्या ड्रम, टाक्या किंवा अनधिकृत कंटेनरमध्ये इंधन देण्यास मनाई असेल. नंबर 3. डिझेल खरेदीवर मर्यादा. तर प्रति ग्राहक आणि प्रति वाहन दररोज जास्तीत जास्त 200 लिटर डिझेल खरेदी करता येणार आहे. यापेक्षा जास्त डिझेलची विक्री करता येणार नाही. नंबर 4. पुनर्विक्रीवर बंदी. खरेदी केलेल्या डिझेलची पुनर्विक्री करण्यास स्पष्टपणे बंदी घालण्यात आली आहे. नंबर 5. तेल कंपन्या आणि पेट्रोल पंप चालकांची जबाबदारी. तर तेल विपणन कंपन्या आणि सर्व पेट्रोल पंप चालकांनी या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच सर्व पेट्रोल पंपांना या आदेशाची माहिती तातडीने देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नंबर 6. नियम मोडल्यास काय कारवाई होईल. तर जर कोणी व्यक्ती किंवा संस्था या आदेशाचे उल्लंघन करताना आढळली तर त्यांच्यावर अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955, मोटर स्पिरिट आणि हाय स्पीड डिझेल आदेश 2005 अंतर्गत कारवाई केली जाईल. नंतर हे नियम किती दिवस लागू राहतील. तर केंद्र सरकारने 11 जून 2026 रोजी जारी केलेल्या तात्पुरत्या आदेशाची अंमलबजावणी सुरू असेपर्यंत हे नियम लागू राहणार आहेत. तर सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम होणार का. सामान्य वाहनधारकांसाठी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. हा आदेश मुख्यतः औद्योगिक ग्राहक, व्यावसायिक संस्था, मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करणारे ग्राहक आणि पेट्रोल पंप चालक यांच्यासाठी लागू करण्यात आला आहे. तर मित्रांनो, पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी, काळा बाजार आणि अनधिकृत विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता प्रति वाहन फक्त 200 लिटर डिझेल मर्यादा, फक्त वाहनाच्या टाकीत किंवा पेसो प्रमाणित कंटेनरमध्ये इंधन, औद्योगिक ग्राहकांनी घाऊक पंपांचा वापर करणे बंधनकारक आणि नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई, अशा महत्त्वाच्या तरतुदी या GRमध्ये करण्यात आल्या आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.